मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातून दिल्लीत मोठी जबाबदारी घेतील अशी अटकळ विरोधी पक्ष सातत्यानं लावतोय, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांवर खरंच दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची भाजपच्या संसदीय दलात एंट्री होण्याची शक्यता आहे। नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर भाजपच्या संसदीय बोर्डातही मोठे बदल होतील अशी शक्यता आहे। त्यानुसार फडणवीस आता दिल्लीत संसदीय बोर्डावर जातील अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या नव्या संभाव्य जबाबदारी संदर्भात आपण माहिती अधिकची जाणून घेऊया। नितीन नवीन यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल करण्यात आले। तेव्हापासूनच संसदीय बोर्डात देखील बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तीन निवडणुकात भाजपला 100 पेक्षा अधिक जागा त्यांनी निवडून दिल्यानं केंद्रामध्ये त्यांचं वजन वाढलेलं आहे। या 3 निवडणुका अर्थातच राज्यातल्या होत्या। गेल्या काही काळात फडणवीसांच्या दिल्ली बाऱ्या देखील वाढलेल्या आहेत। याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संसदीय बोर्डात होते। गडकरींच्या धक्कादायक एक्झिट नंतर बोर्डावर राज्यातून एकही व्यक्ती नव्हती। फडणवीसांच्या नियुक्तीला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीला जाण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्यासाठी आवरावर सुरू आहे। सर्व गोष्टींचा निपटारा करून फडणवीस दिल्लीला रवाना होतील असा दावा संजय राऊतांनी केला। त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करतायत। इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत। आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्यानं सांगतोय। आवरावर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही। तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। 2028ला जेव्हा तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीतला गाशा गुंडाळून संजय राऊतांना या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल। कदाचित विधान परिषदेची जागा देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला देणार नाहीत। सामना कार्यालयामध्ये दिल्लीतला गाशा गुंडाळून सामना कार्यालयामध्ये त्या दगडोची चाळीमध्ये आणून बसावं लागेल। ही अवस्था तुमची आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी 2029 आधी पंतप्रधान व्हावं असं वक्तव्य केलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी 2029 नंतर त्यांना संधी मिळणार नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील, त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, केवढी एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील की याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे।